नमस्कार. साबुदाणा वडा करताना वडा फुटतोय का? किंवा बाहेरून कुरकुरीत होतो पण आतून कडक? मग आजची रेसिपी नक्की बघा, कारण आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट साबुदाणा वडा. चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम एका भांड्यामध्ये 2 कप साबुदाणा 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेल्या साबुदाण्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढेच पाणी ठेवून याला भिजत ठेवा. 7 ते 8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवलात तरीही चालेल. वड्यासोबत खायला चटणी बनवून घ्या. तर चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून याला ग्राइंड करून घ्या. तर इथे चटणी तयार आहे. इथे साबुदाणा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करा. यामध्ये एक मोठी वाटी बटाटा बॉईल करून मॅश करून घेतलेला आहे, तो टाकून घ्या. त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. कोथिंबीरसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे. तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे टाकलात तरीही चालेल, कारण उपवासाला जिरे आम्ही खात नाही, यामुळे मी टाकले नाही आहे. हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामधलं थोडंसं मिश्रण हातावर घ्या आणि याचा नॉर्मल वडा बनवा. व्यवस्थित असा वड्याचा शेप आला की यामध्ये आपल्याला एक होल पाडायचा आहे. अगदी मेदू वड्यासारखाच याला शेप द्यायचा आहे. तर इथे वडा बनून एक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही बाकी वडेसुद्धा बनवून घ्या. आता एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्या. गरम तेलामध्ये बनवलेले वडे तळून घ्या. वडे तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवा आणि वडे दोन्ही साईडने करपूस होईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे तळलेले वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. आता तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि अशाच प्रकारे तुम्ही बाकी राहिलेले सर्व वडे तळून घ्या. तर इथे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट वडे तयार आहेत. आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. खोबऱ्याची चटणी आणि साबुदाणा वडा खायला खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.